लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो सगळेजण 13व्या हप्त्याची वाट बघत आहेत की सर आम्हाला 12वा हप्ता भेटलाय, 13वा हप्ता कधी भेटणार आहे। आणि या हप्त्याची वाट बघताना एक मोठी बातमी समोर आली, आणखी एक मोठा झटका तुम्हाला भेटलेला आहे। तर लाडक्या ताईंनो आणखी बऱ्याच ताई या ठिकाणी या 13व्या हप्त्यापासून मुकणार आहेत, त्यांना जो 13वा हप्ता भेटणार नाहीये। तर लाडक्या ताईंनो एक मोठा अजून झटका तुम्हाला भेटलेला आहे। त्या झटक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या ताई वजा केल्या आहेत किंवा वगळण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला मी आता या ठिकाणी पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। असा अजून कोणता एक जिल्हा आलेला आहे समोर, त्या जिल्ह्यामधल्या बऱ्याच ताई या ठिकाणी वजा केलेल्या आहेत। तर लाडके ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की मागे एक झटका भेटला होता, यवतमाळ जिल्ह्यामधल्या ताई या ठिकाणी वजा केल्या होत्या। आता अजून एक नवीन जिल्हा समोर आलेला आहे, त्या कोणत्या अशा ताई आहेत बघा, हळूहळू आता जिल्हे समोर येतात, त्या जिल्ह्यामधून आता बऱ्याच ताई या ठिकाणी वजा केल्या जात आहेत। तर बघा लाडके ताईंनो व्हिडिओला आता सुरुवात करत आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचं आहे। खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे, कारण की या यादीमध्ये तुमचं नाव नको यायला। जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमचं पण लाडकी बहिणी योजनेतून पत्ता कट होणार आहे, तुम्हाला पण लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर 13वा हप्ता म्हणजेच कोणता, जुलै महिन्याचा हप्ता सगळेजण वाट बघत बसलेत की जुलै महिन्याचा हप्ता मला कधी भेटणार आहे। तर या हप्त्याबद्दल बघा एक मोठी बातमी आली आहे, आणखी एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचंय। लाडके बहिणो तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल, आता बरेच जण म्हणत असतील की सर आमच्या यादीमध्ये नाव कसं बघायचं, ते सगळं सांगतो, काळजी करू नका, फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। तर कोणत्या महिलांना वगळलेलं आहे, आता कोणत्या अशा महिला आहेत, किती महिला आहेत, किती महिलांना झटका मिळणार आहे, बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पुराव्यासहित मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। हा दुसरा जिल्हा आहे लाडके ताईंनो, पहिला जिल्हा पण आला होता, 1-2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, आता दुसरा जिल्हा पण आलेला आहे। त्या जिल्ह्यातल्या पण बऱ्याच ताई या ठिकाणी वजा केल्या जात आहेत। बऱ्याच ताई म्हणत असतील की सर 12वा हप्ता तर आम्हाला भेटना गेलाय, मग त्याचं कारण आहे का, आम्हाला 12व्या हप्त्यातून वजा केलंय, आम्हाला 12वा हप्ता भेटलेला नाहीये, मग आमचे पण नाव कट झालेत का, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। तर आपलं नाव सांगायचंय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वा हप्ता तुम्हाला भेटलाय का, नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटलेला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। सर्वांनी लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की या ठिकाणी तुमचं पण नाव या ठिकाणी कट होऊ शकतं। आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला लाडके ताईंनो, असं काही पर्टिक्युलर कारण सांगितलेलं नाही की याच कारणामुळे त्यांना काढलंय, असे भरपूर 5-6 कारण देऊन टाकलेत आणि त्या कारणामुळे बऱ्याच ताई या ठिकाणी वजा केलेल्या आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 13वा हप्ता हा वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल पण तुम्हाला मी सकाळीच पण बातमी सांगितली होती की लाडके ताईंनो कधी हप्ता येणार आहे। त्याचबरोबर अजून एक तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, 13वा हप्ता नक्की कधी येणार आहे हे पण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ व्यवस्थित बघायचं लाडके ताईंनो। चला आता वेळ न वाया डायरेक्ट तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतो। लोकमतची बातमी बघा तुमच्या समोर या ठिकाणी, बघा लोकमतची या ठिकाणी बातमी तुमच्या समोर दिसत आहे। तर या लोकमतच्या बातमीमध्ये तुम्हाला बघू शकता, तुम्हाला लोकमतची बातमी, लाडक्या बहिणींचे 43,000 अर्ज बाद या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। काय नेमकी बातमी बघा, 43,000 अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरची ही बातमी आहे बघा। आता बघा पहिला यवतमाळ जिल्हा तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, तर यवतमाळ नंतर आता एक पुढे परत एक अजून मोठा जिल्हा आलेला आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर लाडके ताईंनो तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याच्या पण याद्या लवकरात लवकर बाहेर पडणार आहेत। आणि ह्याचं असं काही कारण नाही की 4 चाकीमुळेच बाहेर काढल्यात, याचं कारण काहीच दिलेलं नाहीये पुढे, फक्त त्यांनी असं सांगितलंय की ज्या पात्रतेत बसत नाहीत त्यांना बाहेर काढलेलं आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी नाव जिल्हा सांगायचं आहे। तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 83,000 अर्ज बाद करण्यात आलेले। किती? 83,000, खूप मोठा आकडा समोर आलाय। लाडकी बहीण योजनेमधला हा मोठा आकडा आहे, एका जिल्ह्यातला 83,000 अर्ज म्हणजे खूप मोठी संख्या आहे। आणि अजून तर 4 चाकीची पडताळणी बाकी आहे, अजून तर ते इन्कम टॅक्सची बाकी आहे। तर ते इन्कम टॅक्स 4 चाकीच्या, मला अजून एक गोष्ट विचारायची सगळ्यांना, छत्रपती संभाजीनगरच्या कुणी ताई असतील, व्हिडिओ बघत असतील, तर तुमच्या घरी कुणी 4 चाकीवाले तपासणी करण्यासाठी आलं होतं का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। आणि बाकीच्या पण जिल्ह्यामधल्या एका ताईंनी सांगायचंय की तुमच्या घरी कुणी 4 चाकी तपासणीसाठी आलं होतं का, एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगायचंय, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत। चला तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींचे
83,000 अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आयकर विभागाच्या डेटानुसार पडताळणी पण या ठिकाणी सुरू झालेली आहे बघा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आयकर विभागाच्या डेटानुसार पडताळणी, आयकर विभागाकडून मिळालेल्या डेटानुसार पडताळणी सध्या करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये आणखी महिलांची नावे कमी होणे शक्य आहे. तुम्हाला मी मागं पण सांगितलं लाडक्या बहिणींनो, आयकर विभागातलं जे असतं इन्कम टॅक्स वाल्यांना त्यांना घरोघर जाण्याची गरज नाहीये, कारण त्यांना वरून डेटा भेटलेला आहे. तो आधार कार्ड बरोबर ते चेक करणार आणि त्यात त्यांना ते वगळणार आहेत. लाडक्या बहिणींनो बघा अजून त्यांनी काय लिहिलंय ते स्पष्ट शब्दात बघा काय लिहिलंय, आगामी काळामध्ये आणखी महिलांची नावे कमी होणे शक्य आहे. बघा म्हणजे आणखी काही दिवसामध्ये आणखी नावं या ठिकाणी वजा होणार आहेत. म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये जवळजवळ 83,000 लाडक्याताई वजा केल्यात. आता हळूहळू अजून लाडक्याताई, आणि हे एका जिल्ह्याचं आहे, असं नाही की बाबा पूर्ण महाराष्ट्रामधून 83,000 वगळण्यात आलेत. एका जिल्ह्यातून फक्त छत्रपती संभाजीनगर या एका जिल्ह्यामधून एवढे सारे लाडक्याताई वजा केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा अजून भरपूर सारे या ठिकाणी दिलेलं आहे. तालुक्यानुसार पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कोणत्या तालुक्यामध्ये किती ताई बाहेर काढल्यात, कशा स्वरूपात सगळी माहिती दिली, डिटेल्स माहिती दिलेली आहे. तर बाबा छत्रपती संभाजीनगरला किती ताई काढल्यात, वैजापूरला, कन्नडला, पैठणला, गंगापूरला, फुलंब्रीला, तिल्लोडला, सोयगावला आणि खुलताबादला, आणि एकूण जर बघितलं 83,575 म्हणजे जवळजवळ 83,500 या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद केलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो बघा एका जिल्ह्यातून एवढे सारे, आणि बोगस अर्जांचे प्रमाण किती आहे या ठिकाणी बघू शकतात. ग्रामीण भागातून 24 अर्ज बोगस आलेले आहेत, होते ते पूर्णतः रद्द करण्यात आले. म्हणजे बोगस पण अर्ज रद्द केलेत, म्हणजे पडताळणी जोरात सुरू आहे. बघा सरकार तुम्ही सगळीकडे बघितलं असेल की सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे लाडक्या बहिणीच्या पैशामुळे. तर त्याच्यासाठी हे या ठिकाणी पडताळणी मोठ्या स्वरूपात होत आहेत आणि अपात्रताईंना बाहेर काढत आहेत. असं समजू नका की बाबा सरकार काहीतरी चुकीचं करते, असं नाहीये. सरकार त्यांच्या जे पात्रता ठरवून दिली होती त्या पात्रतेत जर तुम्ही बसत नसलात तर तुम्हाला बाहेर काढत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती महिलांचे स्वतःहून सोडला लाभ, तर जवळजवळ 200हून अधिक महिलांनी या ठिकाणी लाभ सोडलेला आहे. आणि जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या त्यांनी काय बोललेलं बघा, 10,15,825 अर्ज आले होते. अर्जाचे छाननी अंतर 9,32,000 अर्ज काय झाले मंजूर आहेत. सध्या नवीन नोंदणी बंद आहे. नवीन नोंदणी पण आता बंद आहे. सगळ्यालाच माहिती काय आता नवीन नोंदणी काही केली जात नाही. म्हणजे जवळजवळ 10,15,000 अर्जापैकी आता फक्त या ठिकाणी 9,32,000 अर्ज राहिलेले आहेत. 83,000 अर्ज जवळजवळ 83,000 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. फक्त एका छत्रपती संभाजीनगरची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अर्जांची संख्या वगैरे सगळं दिलेलं आहे. आता हे म्हणत असेल की सर अजून दुसऱ्या जिल्ह्याचं माहिती का, तर बघा दुसऱ्या जिल्ह्याची पण एक माहिती दाखवतो तुम्हाला. तर 27,000 अर्ज बघा या ठिकाणी बघू शकता. लाडकी बहीण योजना 27,000 लाडक्या बहिणीचे 1,500 कायमचे बंद. लाडकीचा अर्ज का केला बाद, तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. आणि जिल्हा बघा यवतमाळ जिल्हा, यवतमाळमध्ये म्हणजे आता 2 जिल्ह्यांच्या याद्या समोर आलेत. पहिलं छत्रपती संभाजीनगरला जवळजवळ 83,500 अर्ज बाद केलेत आणि यवतमाळमध्ये जवळजवळ किती अर्ज बघा 27,000 या ठिकाणी अर्ज बाद केले आहेत. बघा अर्जांची संख्या खूप वाढायला लागली. म्हणजे 2 जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळजवळ 1-1.5 लाख अर्ज डायरेक्ट बाद करून टाकलेत. अजून 36 जिल्हे म्हणजे जवळजवळ 34 जिल्हे अजून बाकी आहेत आणि 34 जिल्ह्यामधले किती अर्ज बाद होते ते आपल्याला बघायचं. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं सगळ्या अटीमध्ये पात्रता तुम्ही बसत आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. डीबीटी आहे का तुमचा ऍक्टिव्ह, त्याच्यानंतर तुम्ही 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का पूर्ण कुटुंबाचं, आणि तुमच्या घरी 4 चाकी आहे का, ह्या 3-4 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचं. आपण सगळ्या गोष्टी चेक करत आहोत. इथेच थांबूया. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.